हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 जून रोजी वसमत येथे महायुतीची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। यामध्ये निवडणुकीचे नियोजन आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, आमदार राजूभाई नवघरे, महायुतीचे उमेदवार सईद खान, ज्येष्ठ नेते शिवदास बोड्डेवार यांच्यासह महायुतीचे मुख्य पदाधिकारी आणि वसमत, शेनगाव, कळमनुरी व हिंगोलीतील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करत उमेदवार सईद खान यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, जनसावली न्यूज, वसमत। प्रचाराची आपली एक छोटीखानी बैठक आहे। त्यांची उमेदवारी डिक्लेअर होऊन जवळपास 10 दिवस झाले, पण अभिजितच्या मी त्यांना म्हणलं की तुम्ही वेळेवर या, आतापासून आपण कशाला बेजार होता, तुमचे माणसं काही इकडे तिकडे सगळीकडे फिरायले, तर आमचा वसमत तालुका जरा वेगळा आहे आणि इथं फिरले। हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आत्ताच अनिल पटेके साहेबांनी, दिलीप चव्हाण साहेबांनी, बाकी सगळ्यांना कोटेवार साहेब सांगितलं की बाबा राजू नवघरे म्हणतील ते करू म्हणून, पण जाधव साहेब शिवसेनेमध्ये आदेश चालते, बाकी कोण्या पक्षामध्ये काही चालते, वेगवेगळ्या पद्धतीने सगळे सांगत असतात। भाजपमध्ये काय चालतं ते सगळं चालत असते, पण आमच्या राष्ट्रवादीमध्ये लोकशाहीचं आम्ही सगळ्याला बोलवलं, बसवलं, महायुतीचे उमेदवार सईद खान साहेब आहेत आणि आपल्याला त्यांना सहकार्य करायचं, तुमचं काय मत आहे असं आम्ही सकाळी 2 तास चर्चा केली। त्यांचं सगळ्यांचं मत आहे किंवा आपण ते सगळेजण विचारातून उमेदवार उभा केले जाईल आणि मी बघतो मागच्या 5-10 वर्षापासून सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सईद खान साहेब, त्यांचे बंधू सुद्धा माझे मित्र आहेत, ते सातत्याने लोकांचे प्रश्न मिटविण्यासाठी फिरत असतात, लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी फिरत असतात। असा एक उमदा उमेदवार आपल्याला भेटलाय, त्यांना सहकार्य करण्याची भूमिका मी आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसमोर ठेवली। त्यामध्ये आम्ही पक्ष कोणते असले तरी आम्ही सन्माननीय बोड्डेवार साहेबांना इथं बोलवलं, बाकी आपले शिंदे गटाची मंडळी इथं आलेली आहेत आपल्या इथं। पक्ष हे ते त्या पद्धतीने आपापले विचारसरणी जिकडे जुळली गेली त्याच्यानुसार पक्ष असतात, पण एक विचार करून जर आपल्याला उमेदवार निवडायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्याला एका जागी बसावं लागेल आणि त्या दृष्टीने जाधव साहेब आम्ही सगळेजण बघतो आणि आमचं एकमत झालेलं आहे। आम्ही आदेश देत नसतो, तो विचार विनिमय करून आम्ही त्या पद्धतीने त्याला मुहूर्तमेढ देण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आमचा सगळ्यांचा विचार झालेला आहे। आम्ही निश्चित तुमचे आपले उमेदवार सईद खान साहेब यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका सगळ्या नगरसेवकांनी घेतलेली आहे।